भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेत भाजपचे अधिकृत उमेदवार बिज्जू अण्णा प्रधाने, मंदाकिनीताई तोडकरी, समाधान आवळे आणि अलकाताई भवर यांना नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शवला। बाळे परिसरातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ अशा घोषणांनी सभेला दुमदुमून वातावरण निर्माण केले। भाजप कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रभाग क्रमांक 5 मधील प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली आहे। या सभेने उमेदवारांना ठाम पाठिंबा मिळतोय, तसेच निवडणूक वातावरण तापले असून आगामी निवडणुकीसाठी उत्साहपूर्ण सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे। आज सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ यांची आज जाहीर सभा सोलापूर शहरामध्ये होणार आहे। त्या सभे बाळे प्रभाग क्रमांक 5 या भाग परिसरातून आज निघत आहे आणि या सर्व मतदारांना देवाभाऊ आज आवाहन करतील की सोलापूर शहरामध्ये केलेल्या विकास कामाचा असेल किंवा ह्या मतदारांच्या सोलापूरमध्ये एकूणच कामाचा आढावा घेऊन आज ही जी रॅली आपली इथून जाणार आहे सभेसाठी, तर मला वाटतं ही विजयाची सभा असेल। प्रभाग क्रमांक 5च्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय देवाभाऊ, सर्वांचे लाडके असणारे लाडकं नेतृत्व, पूर्ण महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व असणारं आज ह्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींसाठी आणि लाडके देवाभाऊ सोलापूर शहरामध्ये विजयाचा संकल्प घेऊन आज या ठिकाणी नवीन कामाच्या माध्यमातून असेल, दुहेरी पाईपलाईन असेल, विमानसेवा असेल किंवा उद्योगधंदे आरटी पार्क असेल, ह्या माध्यमातून आम्ही आमच्या पूर्ण सोलापूर शहरकरांना एक प्रेमाचे हात साथ देण्यासाठी सोलापूर शहरवासियांनी या ठिकाणी येतात। आमच्या अनेक लाखो लाडक्या बहिणी आज ह्या ठिकाणी हा विजय संकल्प सभेला उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्यांवरती आमच्या देवाभाऊंच्या प्रेमाचा हात सगळ्या बहिणीवरती असं एवढ्या ठिकाणी सांगते आणि आम्ही हजारोच्या संख्येने असं देवाभाऊंच्या कार्यक्रमाला सगळ्या मोठ्या लाडक्या महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आपल्या विजयाच्या रॅलीसाठी आज येणार आहेत, तरी मी सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करते की इतक्या मोठ्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं। देवाभाऊने आपल्या सगळ्यांसाठी 1,500 रुपये महिन्याला देतात, त्यासाठी सर्वांना आवाहन आहे की मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे। धन्यवाद। मामा भारतीय जनता पार्टीचा